सेल्फीचा नाद 3 तरुणींच्या अंगाशी आलाय। मुंबईतल्या बँडस्टँड जवळ सेल्फी काढताना पाय घसरून मसरीन वारिस अली खान, अंजुमन खान आणि तरन्नुम या 3 तरुणी समुद्रात बुडाल्या। यावेळी रमेश वळंजू हे वांद्रे इथे कामानिमित्त बँडस्टँडला आले होते। या 3 मुली बुडत असल्याचं पाहून त्यांनी या तिघींना वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली। वळंजू यांनी तिघींपैकी मसरीन आणि अंजुमन या दोघींना वाचवलं, मात्र तरन्नुमला वाचवताना वळंजू पाण्यात ओढले गेले। त्यानंतर वळंजू आणि तरन्नुम बेपत्ता आहेत। अग्निशमन दल आणि लाईफगार्डच्या मदतीने या दोघांचा शोध सुरू आहे। मसरीन आणि अंजुमन या दोघी घाटकोपरच्या मेहता कॉलेजमध्ये असून तरन्नुमही घाटकोपरच्याच SNDT कॉलेजची विद्यार्थिनी आहे। या तिघीही कॉलेजचं लेक्चर बंक करत बँडस्टँडला फिरायला आल्या होत्या। सकाळी 10:50 एक आम्हाला खबर आली की 3 मुली फोटो काढत होत्या आणि त्यातल्या तिघीजणी घसरून समुद्रात पडल्या बांद्रा किल्ल्याच्या समोर। आणि त्यांना वाचवण्यासाठी रमेश नावाचा एक इसम तिथे गेला, त्याने दोघींना बाहेर काढलं। आणि जी तरन्नुम आहे गोवंडीला राहणारी, ती आणि तिला वाचवायला गेलेला रमेश, हे दोघंजण अजूनही बेपत्ता आहेत। त्यांना शोध मोहीम सुरू आहे। फायर ब्रिगेड, स्थानिक रहिवासी व आम्ही शर्थीचे प्रयत्न करत आहोत। वांद्रे पूर्व बँडस्टँड समुद्रात सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनची ही दृश्य आहेत। तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर या समुद्र किनाऱ्यावर भिरभिरत आहे। समुद्र किनारा आणि आसपासचा संपूर्ण भाग या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पिंजून काढला जातो आहे। सकाळी 11:15च्या सुमारास एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि एक तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारा युवक या समुद्रात बुडालेले आहेत। अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाहीये। बँडस्टँडचा भाग हा खडकाळ आहे, त्यामुळे खडकाळ भागावरही हे हेलिकॉप्टर येत आहे। सध्या समुद्राला ओहोटी आहे। ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस समुद्राला भरती होती। 3 महाविद्यालयीन विद्यार्थिनी या समुद्र किनाऱ्यावर पिकनिकसाठी आल्या होत्या। गोवंडी भागात राहणाऱ्या या विद्यार्थिनी आहेत। सेल्फी काढण्याच्या नादात त्या समुद्रात घसरून पडल्या। त्यापैकी 2 विद्यार्थिनीला स्थानिक भागात राहणाऱ्या रमेश वळुंज या युवकानं वाचवलेला आहे आणि तिसऱ्या विद्यार्थिनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तो स्वतःही या समुद्रात बुडालेला आहे। आता हे तपास कार्य किंवा शोध यंत्रणा वेगाने काम करते आहे आणि या दोघांचा कसून शोध या समुद्रात घेतला जातो आहे। बघ्यांची गर्दी झालेली आहे। या समुद्र किनाऱ्यालगत मुंबई अग्निशमन दलाची ॲम्ब्युलन्सही तैनात करण्यात आली आहे। जसा यांचा शोध लागेल किंवा ते कुठल्या स्थितीत आहेत याची माहिती घेण्यासाठी स्थानिक रहिवासीही जमा झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।